नमस्कार. मी इथे 1 कप जाडे पोहे घेतले. जे पोहे आपण कांदा पोहे करण्यासाठी घेतो तेच पोहे आहेत. गॅस कमी ठेवून आपल्याला तळापासून एकसारखे परतत राहून भाजून घ्यायचे आहेत. पोहे चांगले चुरचुरीत असे भाजून घ्यायचे. तळापासून एकसारखे चांगले परतत राहून भाजून घेतले की पोहे चांगले चुरचुरीत असे भाजले जातात. पोहे भाजले की नाही हे कसे ओळखणार? पोहे भाजले की पोह्यांचा आकार आहे तो बदली होतो. त्यावरूनच समजतं आपल्याला की आपले पोहे हे चांगले भाजले गेलेले आहेत. तुम्ही इथे बघू शकता आपला पोह्याचा आकार आहे तो बदली झालेला आहे. छान चुरचुरीत असे आपले पोहे भाजून झालेत. आपल्याला हे कढईमध्ये न ठेवता लगेचच एका ताटामध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे. ज्या कपाने पोहे घेतले त्याच कपाने आपल्याला अर्धा कप एवढे शेंगदाणे घालून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवून एकसारखे आपल्याला हे परतत राहून खरपूस असे चांगले भाजून घ्यायचे. आज आपण गोविंद लाडू करत आहोत. ह्या लाडूला सुदामा लाडू सुद्धा म्हणतात. कमी साहित्यात कमी वेळात तयार होणारे एकदम पौष्टिक असे हे लाडू आहेत. तुम्ही जर हे करून ठेवला तर 15 ते 20 दिवस हे छान टिकतात. मुलांना छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा मधल्या वेळेस खाण्यासाठी तुम्ही हे लाडू मुलांना देऊ शकता. इथे आपले शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करून एका ताटामध्ये काढून थंड करून घेऊया. त्याच कपाने मी इथे 1/2 कप किसलेलं खोबरं घेतलंय. मी इथे किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही देशिकेटेड खोबरं सुद्धा घेऊ शकता. गॅस एकदम कमी ठेवून खोबऱ्याचा हलका रंग बदली होईपर्यंतच आपल्याला ते भाजून घ्यायचे. खोबऱ्याचा जास्त रंग बदली होऊ द्यायचा नाही. खोबऱ्याचा हलका रंग बदली झाला, खोबरं भाजून झालं की शेवटी आपल्याला 1 चमचा खसखस घालायची आहे. खसखस घालून मी गॅस बंद करून घेतली. खोबरं सुद्धा आपलं चांगलं भाजलेलं आहे. कढई चांगली गरम आहे. त्यामध्ये खसखस 2 मिनिटं मी परतून घेतली. आता आपल्याला हे खोबरं सुद्धा एका डिशमध्ये काढून थंड करून घ्यायचंय. पोहे बघा थंड झाल्यावरती तुम्ही आवाज ऐका. पोह्याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल पोहे किती छान चुरचुरीत असे भाजले गेलेले आहेत. पोहे थंड झाल्यावरच आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. मिक्सरमध्ये पोहे घालून मी ते मिक्सरला फिरवून घेतले. तुम्ही बघाल तर सरसरीत असं याचं पीठ तयार झालंय. एकदम बारीक असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तरी सुद्धा सरसरीत असं हे पीठ तयार झालंय. छान हे लाडू कुरकुरीत असे तयार होतात. इथे आता एका ताटामध्ये मी पीठ काढून घेतले पोह्याचं. त्याच मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे सुद्धा मी फिरवून घेतले. ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आता आपण जे खोबरं आणि खसखस भाजून घेतली होती तीही थंड झाल्यावर ते मी इथे घालून घेतली. ज्या कपाने आपण सगळं साहित्य घेतलं त्याच कपाने मी 1/2 कप बारीक चिरलेला गूळ घालून घेतलेला आहे. मी इथे कप घेतलाय. तुम्ही कोणताही घरातला तुमच्या कप वाटी घेऊन एकाच ह्याने तुम्ही जरी सगळं साहित्य असं मापून घेतलं तरी तुमचे लाडू परफेक्ट असे तयार होतील. मी इथे आता सगळं साहित्य हातानेच लाडवाचं मिक्स करून घेतलंय. तर आपल्याला हे थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यात घालायचंय. सगळं एकदम घालू नका. मिक्सर चालू बंद करत आपल्याला 1 ते 2 वेळाच हे मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचंय. मिक्सरला फिरवताना मिश्रण थोडं थोडंच घालून घ्यायचंय. सगळं एकदम घालायचं नाही. आपण हे लाडू करण्यासाठी अजिबात गुळाचा पाक इथे केलेला नाही. गुळाचा पाक न करता आपण हे लाडू करणार आहोत. तुम्ही जरी पहिल्यांदा लाडू करत असाल तरी सुद्धा अगदी न चुकता परफेक्ट असे तुम्ही लाडू करू शकता. छोटा 1/2 चमचा शेवटी इथे मी वेलची पावडर घालून घेतली. पावडर घालून आपल्याला लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची. आपण या लाडूच्या मिश्रणासाठी शेंगदाणे खोबरं मिक्सरला फिरवल्यामुळे त्याला तेल सुटतं. तुम्ही इथे बघू शकता. आपण इथे मूठ बांधून बघितली. मूठ अगदी चांगली बांधली जात आहे. त्यावरूनच समजतंय आपल्याला अजिबात ह्या मिश्रणासाठी तुपाची गरज नाही. आपण याचा लाडू वळून बघूया तूप न घालता. लाडू बघाल तर अगदी छान वळला गेलेला आहे. छान गोल गरगरीत असा झालेला आहे. जर तुम्हाला तूप आवडत नसेल, तूप खात नसाल तरी सुद्धा हे लाडू करू शकता. मी इथे तुम्हाला लाडू तोडून दाखवला. लाडू तोडताना अजिबात लाडूचा भुसा झाला नाही. लाडू अगदी मधोमध व्यवस्थित मला तो तोडता आला. यावरूनच तुम्हाला समजेल की आपलं हे मिश्रण जे आहे ते तूप न घालता सुद्धा आपण लाडू ह्याचे करू शकतो असं छान तयार झालेलं आहे. पण जर तुम्हाला
अजून हे लाडू पौष्टिक करायचे असतील तर तुम्ही ह्यामध्ये फक्त 1 चमचाच तूप घालून जरी लाडू बांधलात, लाडूला खूप छान अशी चकाकी येईल. लाडू अजून पौष्टिक तयार होतील आणि चवीला सुद्धा अजून छान लागतील. तूप नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण अजून पौष्टिक आणि तुपाला चकाकी चांगली येण्यासाठी मी इथे 1 चमचा तुपाचा वापर केलाय. तूप घालून आपल्याला तूप चांगलं मिश्रणामध्ये लाडूच्या मिक्स करून घ्यायचे. तूप मिक्स करून झालं की आता आपल्याला ह्याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत. हे लाडू अगदी कमी वेळामध्ये तयार होतात आणि कमी साहित्यामध्ये आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात. तुम्ही हे लाडू मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा टिफिनसाठी सुद्धा हे लाडू बनवू शकता. अगदी आवडीने खातील. इथे तुम्ही पाहू शकता तूप घातल्यामुळे लाडवाला अगदी छान अशी चकाकी आलेली आहे. अगदी किती छान आपला हा लाडू गोल करकरीत असा तयार झालाय. ह्याच पद्धतीमध्ये मी माझे सगळे लाडू इथे आता करून घेते. आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये आपले बरोबर 11 लाडू तयार झाले. तुम्ही लहान मोठे ज्या साईजमध्ये लाडू कराल त्याप्रमाणे तुमचे लाडू कमी जास्त होऊ शकतात. मी तुम्हाला इथे जवळून दाखवलेला आहे. तुम्ही पाहू शकता लाडवाला किती छान अशी चकाकी आले. मी तूप घालून बांधलेला लाडू आहे तो पण तुम्हाला मी ते तोडून दाखवला. तुम्ही बघाल तर अगदी छान आपला हा लाडू तुटला गेलेला आहे. अजिबात त्याचा भुसा झालेला नाही. म्हणजे 1 चमचा तुपामध्ये सुद्धा आपला किती छान लाडू वळले गेलेले आहेत. रेसिपी आवडली लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद.